बिहार दिन जो साजरा होतोय, या बिहार दिनाच्या साजऱ्या होण्यावरती मी जे काही वक्तव्य केलं ते मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसमोर आहेच. मुळात मी या विषयावर काही बोललो नव्हतो आणि बोललो नसताना त्याच्यातनं नितीश कुमारांकडनं एक स्टेटमेंट आलं की आम्हाला कोणाच्या विजाची गरज नाही वगैरे. आणि ते देवेश ठाकूर यांनी मला येऊन सांगितलं की काल मला असं टेलिव्हिजनवरती पण ते बोलले आणि आता त्यांनी मला येऊन सांगितलं की खरं तर ते मला उद्देशून बोललेले नव्हते. ज्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले होते त्या कुठची तरी मिसअंडरस्टँडिंग मधनं ते काहीतरी त्यांच्याकडनं हे वाक्य आलं वगैरे वगैरे झालं. मुळात अशा प्रकारचा बिहार दिन वगैरे साजरा करणं आणि या अशा असल्या दिनांना माझा का विरोध आहे, कशासाठी विरोध आहे हे मला असं वाटतं मी कालही आपल्याला सांगितलेलं आहे, याच्या अगोदरही मी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण हे नुसते दिन नसतात तर या दिनाच्या मागून एक ताकद दाखवण्याचा प्रकार असतो आणि त्यांचे राजकीय अजेंडा ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे मग ते सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही ताकद गोळा करायला सुरुवात करून पुढे सरकण्याचा प्रयत्न करतात. परंतु काल आणि आज याच्यामध्ये नितीश कुमारांकडनं ज्या प्रकारचे स्टेटमेंट्स आलेली आहेत, किंबहुना आता ते देवेश ठाकूर ज्यावेळेला मला येऊन भेटले आणि त्यांनी मला संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. नुसतीच रूपरेषा नाही सांगितली, मला त्यांनी सांगितलं तिकडे नॉन पॉलिटिकल अख्खा प्रोग्राम आहे, आम्ही इकडे काही करणार नाही आहोत. बिहारला 100 वर्ष पूर्ण झाली याच्याबद्दलचं तो काय सेलिब्रेशन आहे. मला मुळात पहिल्यांदा 100 वर्ष कशी कंप्लीट झाली हेच मला कळत नाहीये, कारण भारताला 65 वर्ष पूर्ण झाली तर बिहारला 100 वर्ष कुठून पूर्ण होतात मला कळलं नाही. पण असो, त्यांची काय आकडे त्यांच्यापाशी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी जी मला सांगितली आता की आम्हाला जेडीयू म्हणून आम्हाला इथे येऊन महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आम्हाला करायचं नाही आणि राजकारण आम्ही करू इच्छित नाही. फक्त जे काय 100 वर्ष झालीत म्हणून दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, कलकत्त्यामध्ये अशा ठिकाणी काही हे फक्त सेलिब्रेशन आम्ही करतो आहोत. तोही सांस्कृतिक कार्यक्रम आहे ज्याची उद्याची काहीतरी त्या कार्यक्रमाची सुरुवातच काहीतरी जय जय महाराष्ट्र माझा या आपल्या महाराष्ट्राच्या गीतांनी करणार आहेत. ते चालाक आहेत सगळे पण करणार आहेत. आणि आत्ताच नितीश कुमारांशी माझं फोनवरती बोलणं झालं आणि मी त्यांना हेच सांगितलं की ह्या असल्या गोष्टींच्या माध्यमातून जे राजकारण इथे केलं जातं, खास करून ही समाजवादी पार्टी आणि इतर जे काही उत्तर प्रदेश, बिहारमधले जे काही नेते इथे राहतात आणि त्यांच्याकडनं ह्या प्रकारचं जे काही राजकारण केलं जातं, मुळात माझा त्याला विरोध आहे, याच्या पुढेही राहणार. परंतु तुमच्याकडनं आलेलं स्पष्टीकरण पाहता तुम्हाला जर समजा इथे कुठचाही उद्देश जर समजा तुमचा नसेल आणि जर समजा तुम्हाला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल तर माझ्या हरकतीचा मुद्दाच येत नाही हा. आणि कोणत्या नेत्याने कुठच्या प्रदेशामध्ये जाऊन फिरावं याच्यासाठी काही भारतासारख्या देशामध्ये काही विजाची गरज नाहीये. परंतु त्याच्यामध्ये येऊन महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला आमची स्वतःची ताकद दाखवायची हे जे धंदे यांचे सुरू असतात हे मला मोडून काढायचे. याच्या अगोदरही काढलेले आहेत. परंतु आत्ताचा जो मुळात मुद्दा आहे जो देवेश ठाकूरने मला येऊन सांगितलं की त्यांना कुठच्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये, तो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि त्याप्रमाणे ते उद्या रविवारी हा कार्यक्रम करतायत आणि मी त्यांना करायला हरकत नाही असं मी आत्ताच नितीश कुमारांना सांगितलं. तुमचं जर बोलणं झालं नितीश कुमारांशी तर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की जे तुमचं ऑब्जेक्शन आहे जसं तुम्ही म्हणालात की पॉलिटिक्स करायचं नाही, त्यांनी असं सांगितलं मला काही राजकारणाच्या मध्ये करायचं नाहीये, फक्त हे सेलिब्रेशन आहे आणि बाकी इतर पक्ष ज्या प्रकारे करतात राजकारण म्हणून जे करतात. मी कालच्या माझ्या सभेमध्ये सांगितलं की जसं इथे येऊन जसं सांगणं की बाबा उत्तर प्रदेश तो झाकी आहे, महाराष्ट्र भी बाकी आहे वगैरे ह्या सगळ्या स्लोगन्स इकडे घेऊन यायच्या आणि इथल्या लोकांवरती तुम्ही दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा किंवा इथलं राजकारण करायचं हे मी कधीच खपवून घेणार नाही. आणि मला असं वाटतं की आता तरी या क्षणाला नितीश कुमारांचा उद्देश मला दिसत नाहीये. मी काल पण सांगितलं होतं की बिहारसारख्या ठिकाणी एक सरळ काम करणारा माणूस दिसतोय. त्यांना हे कुठून सुचलं मला माहिती नाही, परंतु एक चांगलं काम करणारा माणूस आहे. आता तिथे योग्य दिशेने बिहार पुढे येण्याचा प्रयत्न ते करतायत आणि चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर मी ठाकूरांनाही तेच सांगितलं, म्हटलं इतकी जर समजा तिकडे बिहारमध्ये प्रगती होत असेल तर इथले जे बिहारमधनं आलेले लोक आहेत यांनाही परत बोलवा. चांगली प्रगती जर तिकडे होताना दिसते तर त्यांनाही परत बोलवून घ्या.
याआधीच सर या कार्यक्रमाची माहिती घेतली गेली असती तर जे काही सगळे गैरसमज निर्माण झाले ते म्हणजे जे वातावरण, मला असं वाटतं ह्याची सुरुवात मी नाही केली. याची सुरुवात समोरून झाली की आम्हाला कोणाच्या विजाची गरज नाही वगैरे. सो अशा प्रकारची ज्या वेळेला वक्तव्य सुरू होतात त्यावेळेला इंटेन्शन काय आहे याच्या मागे नक्की, ते ताकद दाखवायला येत आहेत का कशासाठी येत आहेत? मी तर कुठचं वक्तव्य केलं नव्हतं ना कालपर्यंत. त्यांचं स्पष्टीकरण काय होतं की हे त्यांनी जे वक्तव्य केलं ते का केलं आणि मीडिया त्यांचं असं म्हणणं की ते मीडियाला उद्देशून होतं की आम्हाला काय तुमच्या विजाची गरज नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. मी काय पाहिलेलं नाही ते. पण तुम्ही जी भूमिका मांडलेली याआधी की महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल, याच्या पुढे देखील मी तेच सांगतोय की याच्या पुढे महाराष्ट्र दिनच महाराष्ट्रामध्ये साजरा होईल. स्वतःच्या राज्याचे दिन आपापल्या राज्यामध्ये साजरे करावेत आणि याच्यामध्ये काय जी काही 100 वर्ष कुठून काढलेत मला माहिती नाहीत, परंतु जर 100 वर्ष त्यांची पूर्ण होत असतील तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली राजकारण होणार नसेल तर कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट याच्यामध्ये येणार नसेल तर, आणि त्याच गोष्टीवरती ते बोलले कोणतेही आमच्याकडनं पॉलिटिकल स्टेटमेंट येणार नाही, नितीश कुमार सोडून दुसरे कोणतेही नेते तिकडे व्यासपीठावरती बसणार नाहीत. सो या एकाच गोष्टीवरती मी त्यांना हो म्हटलं. पण जर नाही, पण त्यांनी जर केलं नाहीये पॉलिटिकल एजेंडा, जर आता रविवार आहे ना तेव्हा तुलाही कळेल ते काय बोलतात ते मलाही कळेल. पॉलिटिकल एजेंडा आला इन्विटेशन दिया है, देवी जी ने कहा कि आपको भी इनवाइट किया गया क्योंकि एक रंगारंग कार्यक्रम है और बिहार का. नाही मी फक्त महाराष्ट्र दिनच साजरा करतो. आप जाएंगे यहाँ? नाही बिलकुल. Were you convinced about what Nitish Kumar was trying to tell you here on Sunday and his explanation of मला असं वाटतं मी आता तेच सगळं सांगितलं. Can you just tell me what exactly he told you in terms of convincing you? What's the point? त्यांनी फक्त एवढंच मला सांगितलं की माझा पॉलिटिकल उद्देश नाही, माझा राजकीय उद्देश नाही, मला महाराष्ट्रात येऊन कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. हे फक्त बिहारचे 100 वर्ष पूर्ण झालेत, एवढाच फक्त सांस्कृतिक कार्यक्रम आहे, याच्या पलीकडे माझा राजकीय उद्देश शून्य. या महाराष्ट्र तुम्हालाही त्यांनी आमंत्रित केलं, तुम्ही जाणार का? मला येत नाही बिहारी. सर कल शरद पवार जी ने कहा था कि चाहे महाराष्ट्र हो या फिर कोई दूसरे स्टेट का भी आदमी. मला असं वाटतं माझं स्पष्टीकरण आलंय, याच्या पलीकडे अजून कोणाच्या स्टेटमेंटवरची आवश्यकता नाही.